नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका गौरी अवधूत तुमच्या लाडक्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण आलो आहोत आज खेड तालुक्यातील जामगे या गावामध्ये आणि येण्यामागचं कारण म्हणजे तितकंच वैशिष्ट्य आहे. कारण तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल, हे जे दिसतंय ना, हेच बघण्यासाठी आलोय. परंतु हे कुठला देखावा नाहीये, तर हे आहे मंदिर. आणि कोणाचं मंदिर आहे तर श्री देवी आई कोटेश्वरी मानाई मंदिर. मी तुम्हाला माझ्या पाठीमागेच दाखवतो. हा बघा मंदिराला जाण्याचा मार्ग. जर इतकं सुंदर मंदिर आहे, आपण बघूया मंदिरामध्ये आणखी किती काय काय माहिती भेटते, आजूबाजूला काय आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला किती वेळ आणि कसा घालवायला मिळेल, इथल्या पुजाऱ्यांकडून सुद्धा आपण माहिती घेऊया. तर चला मग व्हिडिओमध्ये आपण पुढे कंटिन्यू करूया. आपण जसं बोललो होतो की आज आणखी एक हिडन टेम्पल्स आपण शोधायला चाललोय. खरं तर मी असं म्हणणार नाही की हे मंदिर तेवढं जुनं आहे, परंतु जुन्या मंदिरांना तोड देणारं आणि त्याच तोडीचं बांधकाम असणारं हे मंदिर आहे. आणि आज मी आता मंदिरामध्ये उभा आहे. आपण तुम्हाला मंदिराच्या सगळ्या गोष्टी दाखवूया. खरं तर आम्हाला यायला उशीर झाला, इकडे दुपारची वेळ असल्यामुळे इथे मला आत्ता पुजारी वगैरे कोणी तिकडे दिसत नाहीत, पण तरी पण प्रयत्न करू जर पुजारी त्यांच्याकडे माहिती घेऊ. पण जेवढं मला मंदिरामध्ये दिसतंय आत्ता ते मी तुम्हाला दाखवतो. प्रथमतः आपण देवीचं दर्शन घेऊया. तर चला मग आपण देवीचं दर्शन घेऊया. हे बघा, आता आपण आलो देवीच्या गाभाऱ्यासमोर. अगदी बाहेरचा परिसर तर तुम्हाला नक्कीच दाखवेन की मंदिरामध्ये प्रवेशद्वार आहे, पण परंतु सुरुवात आपण देवीपासून करूया. श्री कोटेश्वरी आणि मानाई देवी अशा दोन देवी या ठिकाणी मला दिसत आहेत माझ्या माहितीप्रमाणे. आता मला एक्झॅक्टली माहीत नाही या ठिकाणी की श्री कोटेश्वरी देवी कोणती मूर्ती असेल आणि श्री मानाई देवी, परंतु पाठीमागे जे लिहिले त्या अनुसरण समोर जी देवी आहे ती आपण श्री कोटेश्वरी देवी म्हणू आणि त्याच्या बाजूला आहे त्याची मानाई देवी. तर असं हे खूप छान मंदिर आहे. आमदारजी रामदासभाई कदम यांनी या मंदिरासाठी खूप हातभार लावलेला आहे. तसंच श्री गगनगिरी महाराज यांच्या हस्ते हे यांचा या मंदिराचा जीर्णोद्धार झालाय. तर अशा प्रकारे बांधलेले हे मंदिर आणि शिवतर या परिसरातलं जामगे गावातलं हे मंदिर आहे. बघा, मंदिराच्या आतमध्ये परिसर दाखवतो. असं मंदिरासमोर हा मार्बलने केलेला कासव, समोरच्या दोन्ही दानपेट्या, या ठिकाणी हब्दागिरी आहे, अति सुशोभित असं हा गेट आणि त्याच्यासमोर हा आरसा. त्याच्यानंतर या ठिकाणी आहे ते आहे श्री काळकाई देवीचं मंदिर आहे आतमध्ये. मी आतमध्ये प्रवेश नाही करत आहे, परंतु तुम्हाला मी इथून दाखवतो. या ठिकाणी बघा, अशा प्रकारे काळकाई देवीचं मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर बरोबर त्याच्या बाजूला तुम्ही बघितलं तर हे बघा, नवग्रह. आपल्या जशा पत्रिकेमध्ये 9 ग्रह असतात, लग्नामध्ये आपण 9 ग्रहांची पूजा करतो, तर हे 9 ग्रह या ठिकाणी तुम्हाला क्रमांकाने मिळतात. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, राहू, केतू आणि शनी. तर अशा प्रकारे हे पूर्ण 9 ग्रह आपल्याला एकाच फ्रेममध्ये तुम्हाला बघायला मिळतात. बघा, हे मंदिराचा गाभारा आहे आणि याच्या बाजूनेच अगदी हा मंदिर. बघा, हे मंदिराच्या परिसरावरती सगळं गॅलरी सारखं केलेलं आहे, ज्या ठिकाणी कार्यक्रमाच्यासाठी आपल्याला ते उपयोगाला पडतं. साईडनी सगळीकडे तुम्हाला हब्दागिरी
बघायला मिळत आहेत मंदिराच्या. अब्दागिरी एक मानाचं प्रतीक असतं प्रत्येक मंदिराच्या देवीच्या पालखीचं. या ठिकाणी हे बघा पूर्ण काळ्या पाषाणामधला हा नंदी आणि या नंदी समोर असणारी ही आपल्या श्री शंभू महादेवाची, श्री शंकर महादेवाची पिंड. मी आज जात नाही कारण मी बेल्ट घातलं आणि मला माहिती आहे की पवित्रता राखणं यालाच संस्कृती म्हणतात. त्यामुळे नक्कीच मी तुम्हाला या ठिकाणाहून दाखवतोय. शंकराच्या पिंडीला कधीही प्रदक्षिणा मारत नाही, त्यामुळे इकडचा हा भाग बंद आहे. परंतु ही पिंडी बघा, अतिशय उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी ही पिंडी बांधलेली आहे. म्हणजे शंकराचं स्थान हे प्रत्येक देवांबरोबर असतंच, तर या ठिकाणी ते तुम्हाला मिळतच आहे बघायला. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. याच मंदिरात म्हणजे या मंदिराच्या बाजूलाच आपण थोडंसं म्हणजे मंदिराचाच परिसर आहे आणि या ठिकाणची विशिष्ट म्हणजे मला जे वाटलं ते आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, इकडे बघितलं श्री कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीचा या ठिकाणी फोटो आहे आणि प्रत्येक अँगल मधले या ठिकाणी फोटो आहेत. या ठिकाणी बघा पूर्ण त्यांनी फ्रेम केलेली आहे. म्हणजे एक प्रकारे हे जे मंदिर आहे तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतं की या ठिकाणी शिवसृष्टी आणि श्रीदेवी मानई आणि कोटेश्वरी या सगळ्यांचं समन्वय साधून बांधलेलं हे एकमेव मंदिर तुम्हाला जामगे गावात बघायला मिळते. आणि खरंच हिडन प्लेस आहे. भरपूर कमी लोकांना ह्या गावाबद्दल माहिती असेल. मी पूर्ण मार्ग सांगेन ज्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. त्याप्रमाणे आपण इकडे येऊ शकतो आणि खूप हे बघा म्हणजे खूप मंदिर माझ्या पाठीमागून बघायला मिळते. अगदी म्हणजे मी म्हणू शकतो मानवनिर्मित आहे, परंतु मानवनिर्मित असताना सुद्धा तुम्ही बघा, हे बघा या ठिकाणी अशी हत्ती तयार केलेत आणि या ठिकाणी शंकराची तुम्ही मूर्ती बघू शकता. हे बघा, बघितले शंकराची मूर्ती आणि या ठिकाणी तलाव आहे. तलावाचा व्हिडिओ सुद्धा आपण तुम्हाला दाखवूया. अशा प्रकारे हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे, महादेवी मंदिराचा प्रवेशद्वार. त्याच्या बाजूला तुम्हाला मी बोलले, हे बघा इकडे ती फ्रेम आहे आणि ह्या ठिकाणी आतमध्ये गेलं शंकराची जी पिंडी आहे. हे तिन्ही मंदिरं एकाच लाईनीमध्ये दिसतात तुम्हाला. आणि हा इकडून हा गेट आहे. गेटवरती पण बघितलात ना, तर गेटवरती हे बघा या ठिकाणी हे बघा कसं हे लॅम्प बघा कसे केलेत. जसे किल्ल्यांवरती लॅम्प असतात ना, ही दीपमाळ सगळ्यांना म्हणजे प्रत्येक मंदिराच्या बाहेर दीपमाळ असतेच. आणि या दीपमाळाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक दीपमाळेवरती नागाचं फण्याचं चित्र आहे बघा, दिसतंय. तर ती एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. नंतर हे असं आणि हा बघा दरवाजा, अगदी सागवानीच्या मध्ये कोरलेला दरवाजा आहे. या ठिकाणी सुद्धा तशीच दीपमाळ तुम्हाला बघायला मिळते. या ठिकाणी काही प्राण्यांचे वगैरे मूर्त्या तयार केल्यात आणि बाहेर आल्यानंतर हे बघा भव्य गेट. त्यानंतर बाहेरून सुद्धा आपण व्हिडिओ बघूया. हे बघा इकडे हत्ती वगैरे केलेत. तशा प्रकारे छान असं ह्या मंदिराला ह्या ठिकाणी बनवलं गेलेलं आहे आणि मला वाटतं अशा मंदिरांना आपण भेट दिली पाहिजे. जामगे गावातलं हे मंदिर तितकं प्रसिद्ध जरी नसलं तरी मला वाटतंय पर्यटकांसाठी एक वेगळी अनुभूती असेल. कारण निसर्ग आणि देव या दोन्ही गोष्टी जेव्हा तुम्हाला एकत्र अनुभवायला मिळतात ना, तर तो अनुभवच वेगळा असतो. ते सुख वेगळं असतं, ती शांतता वेगळी असते, ते मनातलं पवित्र वेगळं असतं. सो त्या प्रकारचं हे मंदिर ह्या तुम्हाला ठिकाणी बघायला मिळतंय. आपण आणखी काय काय बघायला मिळते मंदिराच्या आजूबाजूला ते आपण बघूया. पुन्हा आपण मंदिरात प्रवेश करतोय आणि तिथून तुम्हाला मी दाखवतो मंदिर. हे बघा पूर्ण मंदिर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळते. अशा प्रकारे हे पूर्ण मंदिर या ठिकाणी पिंडी, त्या ठिकाणी आहे श्रीदेवी मानाईचा गाभारा, कोटेश्वरीचा गाभारा, श्री काळकाई देवीचा गाभारा. अशा प्रकारे तिन्ही देवीचे गाभारे या ठिकाणी आहेत. साईडला नवग्रह आणि हा येणारा एंट्रन्स. तर आपण या ठिकाणी आलो श्री कोटेश्वरी मानाई देवी मंदिर, बरोबर ना, जामगे गाव आहे. तर आपल्या बरोबर आहे, तुमचं नाव मला सांगा. दीपक आत्माराम जाधव. आम्ही इथले पुजारी आहे मंदिरातले. इथे गुरव म्हणून आम्ही ते आहोत. आमची ते 5 पिढ्या होऊन गेल्या जास्त. आणि ही देवी फार प्राचीन म्हणजे किल्ल्यावरची देवी आहे ही. पूर्वी ते तिला इथे स्थापना तिची केली, या लोकांनी घेऊन आले किल्ल्यावरून.
गडावरती तिची पालखी घेऊन जातात होळीच्या गड आहे दिवशी. हा, वरती गड आहे एक, होळीला तिला घेऊन जातात वरती गडाचं पालखी. नाव काय? किल्लेमाची म्हणून बोलतात, पालगड म्हणून असं गड आहे वरती. अच्छा, पालगड. हा, पालगड. देवी तिथे होळीला पहिली घेऊन जातात. नंतर कार्यक्रम पण इकडे मोठे होतात. नंतर शिमगा मोठा आनंदाने करतात इकडे लोक, ग्रामस्थ. नंतर 3 दिवस मोठा कार्यक्रम असतो. मे मध्ये पूजा असते देवीची. 11, 12, 13 मेला मोठा कार्यक्रम होतो. आणि भाईने भरपूर काही इकडे केलंय. रामदास भाई, योगेश दादा यांनी इकडे म्हणजे भरपूर शिवसृष्टी बनवले. पर्यटकांना येण्यासाठी खूप सुविधा आहेत. इकडे वर एक नैसर्गिक धबधबा पण आहे शेजारी आमच्या. खूप पर्यटक येऊन भेट देतात गावामध्ये. मंदिराबद्दल विचारायचं म्हणजे आता ह्या ठिकाणी 2 मंदिर आहेत, बरोबर? कोटेश्वरी आणि मानाई. तर याच्या व्यतिरिक्त म्हणजे ह्या दोन्ही ग्रामदेवता आहेत की म्हणजे काही याच्या पाठीमागे इतिहास आहे थोडासा, तुम्हाला माहिती असेल, जो तुमच्या पूर्वजांनी तुम्हाला सांगितलं असेल, असं काही म्हणजे तुमच्या लक्षात असेल? ह्या ग्रामदेवता आहे सगळ्यांची म्हणून आमची ही प्राचीन याच्यामधून. आणि तशा ही जामगे गावची एक देवी तशीच आंब्यात एक आहे, बहिरी कोटेश्वरी म्हणून. आणि शिवतरला एक आहे, जन्नी कोटेश्वरी. आणि तिन्ही देवी अशा बहिणी आहे तिथे. आंब्या गावामध्ये मोठी जत्रा होते, 3 वर्षांनी लाट फिरते. तर हिचा मान मोठा आहे, ह्या कोटेश्वरी मानाईचा मान पहिला असतो. छोटी बहीण सगळ्यात म्हणून तिथे आपले मान तिचा पहिला असतो. आणि आमच्या आता 10 पिढ्या होऊन गेल्या. फार अगोदरपासून हा पहिला पूर्वीपासून हा मंदिर 3रं मंदिर आहे. मला माहिती असणार, याच्या अगोदरचं काही एवढं माहिती नाही, खूप जुनं आहे. आणि हे जे साईडला आपण तलाव बनवले, हे सगळं आता आपण बनवले? हा, हे आता भाईंनी बनवलं सगळं. आणि मला तुम्ही सांगा की म्हणजे शिवाजी महाराजांचं आणि म्हणजे ह्या गावाचा असं काही संबंध असा किल्ला आहे? इथे फार पूर्वीवर एक किल्ला आहे ना, त्या किल्ल्यावर एक मावळा होऊन गेला मराठ्यांपैकी. त्याने इथे त्यांची स्थापना करून वरती घरं बांधल्यानंतर इथे देवी गडावरून खाली आणली. अच्छा, तर अशा म्हणजे त्याप्रमाणे म्हणून ह्या ठिकाणी गावात मी येताना बघितलं की सगळ्या ठिकाणी म्हणजे शिवाजी महाराजांचं जास्त प्रभावित म्हणजे जे आपल्याला साम्राज्य स्वराज्य दिसतं त्या प्रकारचा ह्या ठिकाणी आपला परिसर आहे. धन्यवाद. अजून तुम्हाला म्हणजे या ठिकाणी काळकाई देवीचं मंदिर पण मी बघितलं. म्हणजे जुनं ग्रामस्थ मंदिर, पूर्वीपासून मंदिराच्या बरोबर असणारे सगळे देवस्थान आहेत जुने. आणि शिवपिंड सुद्धा, शिवपिंड पण सगळे म्हणजे जुने सगळे. या ठिकाणी मग जत्रा कधी होत असते आपली? मोठी जत्रा मे मध्ये होते. आणि नवरात्रामध्ये? नवरात्रामध्ये 9 दिवस जागर मोठा कार्यक्रम असतात. आणि ह्या ठिकाणी पण पाठीमागे बघितलं हे नवग्रह, तर इकडचं हे विशेष तुम्हाला वाटलं? कारण प्रत्येक मंदिरामध्ये असं आपण कधी बघत नाही, पण या मंदिरामध्ये आपल्याला नवग्रह बघायला मिळते. खूप छान आहे. आणि मी पर्यटकांना किंवा भाविकांना नक्की विनंती करेन की जामगे गावामध्ये एकदा येऊन तरी भेट द्या. खूप छान आहे. म्हणजे तुम्ही कार्यक्रमाला वगैरे असं आलात तर आणखीनच खूप छान बघायला मिळेल. पण अशा वेळेस तुम्ही येऊन या ठिकाणी भेट देऊ शकता. आणि खरंच खूप मंदिर असं म्हणजे आता मी पावसाच्या दरम्यान आलो, परंतु मला वाटतं प्रत्येक वेळेस इकडे निसर्गसृष्टी तेवढीच खूप छान नटलेली दिसते. आणि नक्कीच या ठिकाणी आल्यानंतर आपले दीपक जाधव आहेत, तर त्यांचे ते पुजारी आहेत इकडचे, मानाचे पुजारी. तर नक्कीच धन्यवाद, तुम्ही मला जी काही माहिती अनुभव दिली त्याप्रमाणे आपल्या पर्यटकांना इकडे येण्यासाठी नक्कीच मदत होईल. तर आपण आता चाललो आहोत एका मंदिराच्या साईडूनच धबधबाला जायला रस्ता आहे. छत्री घेतली आहे, रेनकोट आणलाय, पण रेनकोट मध्ये भिजण्याची मजा येणार नाही, त्यामुळे सावकाश आपण इकडून जाऊया. बघा, हे मला वाटतं पूजासाठी असतं, पूजा करतात ना, दान अन्नदान वगैरे, तर त्यासाठी असं बनवलं असतं. आणि तर इकडून आपण जाऊया वरती, वरच्या बाजूला अशा प्रकारे रस्ता आहे इकडून. आणि बघा, गावामध्ये अशी हीच गावातली मजा असते नाही की असे हे रस्ते, त्याच्यावरून ही ट्रेकिंगची मजा, वरून पडणारा पाऊस आणि साईडला असणारी ही हिरवीगार झाडी. शाळेत असताना खूप वेळा पडलो होतो चिखलातून, आता नाही. तर आपण व्यवस्थित जायचंय. रस्ता थोडासा खडतर जरी असला तरी चांगल्या गोष्टी बघण्यासाठी
तेवढे प्रयत्न करावेच लागतात. आपण चाललो आता, पण थोडीशी पायवाट चांगली आहे. इथून आपण जाऊया पुढच्या बाजूला. धबधबा बघण्यासाठी आपण चाललोय. वा, अशा प्रकारे हा धबधबा बघायला भेटतोय. आतमध्ये काय आपण जाण्याची डेअरिंग करणार नाही, पण आपल्याला माहिती नाही जायचं. पण तुम्हाला वरतून दाखवतो मी. बघा, अरे वा, काय धबधबा आहे. पाण्याचा आवाज तुम्हाला येतोय. पाऊस पण गेलाय, थोडासा बारीक झालाय, पण तरी पण बघा खूप छान आहे, खूप छान. म्हणजे या ठिकाणी असं इकडून पायवाट वरती पण जायलाय, पण आपल्याला काय वरती जायचं नाही एवढं. तर बघा खाली जायला इकडून आहे. तिथलं एक विशिष्ट गोष्ट तुम्हाला दाखवतोय. शिवराज्याभिषेक सोहळा तुम्ही बघितलाय, आणि शिवराज्याभिषेक सोहळा की आपण जशा प्रकारच्या मुली असतात, म्हणजे ज्या प्रकारे आपण दरबारात हजर होतो, त्या प्रकारे आज महाराजांच्या दरबारात आपण हजर होऊया. या ठिकाणी बघा बघा महाराजांचा दरबार या ठिकाणी मंदिराच्या प्रांगणात बनवलेलं आहे त्यांनी. खूप सुंदर प्रकारे. म्हणजे पाय थोडेसे पावसा असल्यामुळे ओले, परंतु खूप आहे बघा. या ठिकाणी मावळे, राजमाता जिजाऊ आऊसाहेब, आणि या ठिकाणी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज. अतिशय सुंदर हा पूर्ण परिसर बघा. बघा पूर्ण हॉल आहे. इकडे समोर मंदिर आहे, या ठिकाणी मंदिरात जायला. आणि ह्या ठिकाणी हे बघा, इकडे या साईडला आलो, इथे हे महाराजांची मूर्ती आणि हे आऊसाहेबांची मूर्ती, आणि या ठिकाणी शाहीर आहेत, मावळे आहेत. खूप छान, अगदी दरबाराचं फिलिंग येत आहे. मागाशी बोलल्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं की दरबार कसला आहे, तर त्या ठिकाणी तानाजी मालुसरे यांनी जो कोंढाण्याचा विडा उचलला, त्या ठिकाणी हेच वाक्य होतं, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. शिवसृष्टी. आणि या ठिकाणी तो तुम्हाला मी आज मगाशी जो दरबार दाखवला, तो दरबार आहे. तुम्ही ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला खूप बघायला मिळेल. तुम्ही बघता या ठिकाणी शिवसृष्टी आहे. या बघा आजूबाजूला असं म्हणजे कोणी डेरवणला गेलं की नाही माहीत नाही, चिपळूणला डेरवण नावाच्या शिवसृष्टीसाठी म्हणजे भरपूर सहली जातात त्या ठिकाणी. तिकडे शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्ण भिंतींवरती शिल्पांमध्ये कोरलेला दाखवला मिळतो. त्याच प्रकारची प्रतिकृती उभारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. जरीही मानवनिर्मित हे दिसलं तरी पण या ठिकाणी आपला इतिहास आहे. त्यामुळे नक्की नवीन पिढीने या ठिकाणी आलं पाहिजे आणि हा इतिहास जगाला दिसला पाहिजे. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी येऊन ह्या मंदिराला आपण जेवढी भेट देऊ, जेवढी पर्यटकांची भेट वाढेल, त्याच प्रकारे या मंदिराचा सुद्धा तेवढा अजून उद्धार होईल आणि आणखी या मंदिराला तेवढी मदत होईल. तर नक्की अशा छान मंदिर आहेत. मंदिराच्या पाठीमागे धबधबा आहे, साईडला खूप चांगली सृष्टी निर्माण केलेली आहे. या ठिकाणी अनेक सण साजरे होतात. तर मित्रांनो, श्री क्षेत्र कोटेश्वरी मानाई मंदिर, जामगे, खेड तालुका, तर या ठिकाणी नक्की येऊन तुम्ही एकदा तरी भेट द्या. तर मित्रांनो, आपण इथून रजा घेतोय, पुन्हा आपण निघतोय परतीच्या प्रवासाकडे. तर जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांना या ठिकाणी यायचं आहे, ज्यांना या ठिकाणची माहिती पाहिजे, त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मित्रांनो ह्या व्हिडिओ आपण करत असतो आणि ह्या तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन या सबस्क्राईब मार्फत पोहोचतात. त्यामुळे खाली दिलेल्या बटनाला नक्की क्लिक करा. आणि पुन्हा आपण भेटूया अशाच मंदिरांना भेट घेऊन, अशाच परंपरेना, असेच आणखी नाविन्यपूर्ण माहिती घेऊन. गोवा मुंबई हायवेवरून लेफ्ट टर्न करून खेडकडे गेल्यानंतर खेड पोलीस स्टेशनच्या अगदी लगतून एक रस्ता जातो. तिथूनच त्या रस्त्यानेच आपल्याला मुरडे आणि मुरडे गावानंतर जामगे गाव लागतं.